रामराम मैत्रिणींनो, आज आपण बघणार आहे खमण ढोकळा. खमण ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य आपण बघू. त्यासाठी 1 मोठी वाटी बेसन, 1 ग्लास पाणी, 1 चमचा सायट्रिक ॲसिड म्हणजेच लिंबू सत्व, 4 चमचे साखर, 1 चमचा मीठ आणि 1 चमचा सोडा हे आपण मिश्रणासाठी वापरणार आहे. तसेच फोडणीसाठी तेल, मिरच्या, इथे 4 ते 5 जाड मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता, जिरे आणि मोहरी आणि कोथिंबीर. खमण ढोकळा करताना आपण पूर्वतयारी करून घेणे गरजेची आहे. त्यासाठी आपण इथे मोठ्या कढईमध्ये पाणी गरम करून घेऊ. ब्रशच्या साहाय्याने आपण एका ताटाला तेल लावून घेऊ. यामध्ये आपण खमण ढोकळ्याचे मिश्रण वाफायसाठी लावणार आहे. या पद्धतीने आपण ताटाला संपूर्ण तेल लावून घेऊ. इथे आपल्या पाण्याला उकळ्या आलेल्या आहेत. आपण गॅस मंद करू. एका भांड्यामध्ये आपण 1 ग्लास पाणी घालू. त्यामध्ये 1 चमचा सायट्रिक ॲसिड घालू. 4 चमचे साखर घालू. इथे मी साखर 4 चमचे घेतलेली आहे. 1 चमचा मीठ घालू. ज्या चमच्याने आपण साखर घेतलेली आहे त्याच चमच्याने आपल्याला सर्व साहित्य घालायचे आहे. 1 चमचा मीठ. आता हे सर्व साहित्य आपण साखर विरघळेपर्यंत मिक्स करून घेऊ. आता आपली पाण्यामधली साखर विरघळत आलेली आहे. आता आपण यामध्ये बेसन पीठ घालू. बेसन पीठ थोडे थोडे घालावे. जेवढे पाण्यामध्ये बसेल तेवढेच पीठ घालावे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. हे एका साईडने मिश्रण फेटावे. आता मी पुन्हा बेसन पीठ घालणार आहे. उरलेले बेसन पीठ सुद्धा आपण घालू. थोडे थोडे करत आपल्याला बेसन पीठ घालायचे आहे आणि मिश्रण फेटायचे आहे. यामध्ये 1 चमचा तेल घालू. साधारण 1 चमचा इतके तेल घालू आणि मिश्रण पुन्हा फेटून घेऊ. मिश्रण जास्त पातळही नको आणि जास्त घट्टही नको. मिश्रणाची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता. तुम्हाला जर मिश्रण पातळ वाटत असल्यास तुम्ही थोडे बेसन पीठ अजून घेऊ शकतात. आता आपण यामध्ये पाव चमचा हळद घालणार आहे. पाव चमचा हळद घालून मिश्रण पुन्हा आपण फेटून घेऊ. यामध्ये पोहे खायचा 1 चमचा इतका सोडा आपण घालणार आहे आणि एकदम हळूहळू फेटणार आहे. सोडा घातल्यानंतर मिश्रण जास्त जोरात फेटू नये. हे व्यवस्थित एकत्र करावे. आपले मिश्रण चांगले फुललेले आहे. आता हे मिश्रण आपण ज्या ताटाला आपण तेल लावलेले होते त्यामध्ये घालणार आहे. याप्रमाणे मिश्रण आपण ताटामध्ये घातलेले आहे. ते आता आपण कढईमध्ये हे मिश्रण आपण कढईमध्ये ठेवू आणि त्यावर झाकण ठेवू आणि हे मिश्रण साधारण 20 मिनिटे वाफवून घेऊ. याप्रमाणे कढईवर झाकण ठेवलेले आहे आणि मिश्रण साधारण 20 मिनिटे वाफवून घेऊ. आता बघा मैत्रिणींनो, आपला ढोकळा वाफवून झालेला आहे. तर आपण हा काढून घेऊ आणि गॅस बंद करू. ढोकळा असा आपला छान असा फुललेला आहे. आता आपण यासाठी फोडणीसाठी तेल करून घेऊ. हा ढोकळा तोपर्यंत थंड होऊ देऊ. मग आपण तुकडे करू त्याचे. याप्रमाणे आपण ढोकळ्यांची कटिंग करून घेतलेली आहे. आता यासाठी आपण तेल तयार करू.
आता आपण एका कढईमध्ये कडकडीत तेल गरम करून घेतले आहे. त्यामध्ये आपण मोहरी 1 ते 1.5 चमचा आणि 1 चमचा जिरे घालू. त्यामध्ये आपण मिरच्या घालू. यामध्ये कढीपत्ता घालू. मिरच्यांना चव येण्यासाठी थोडे मीठ घालू. मिरच्या चांगल्या तांबूस रंग होईपर्यंत परतवून घेऊ. आपण ढोकळ्यांवर थोडे थोडे चमच्याच्या साहाय्याने पाणी घालणार आहे, म्हणजे हे आपले ढोकळे रसरशीत होतील. आता यावर आपण केलेले फोडणीचे तेल घालू. चिरलेली कोथिंबीर घालू. आता आपला खमण ढोकळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता आपले ढोकळे एकदम जाळीदार झालेले आहेत. एकदम जाळीदार. तर बघा मैत्रिणींनो, आपला खमण ढोकळा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली कमेंट करून मला नक्की सांगा. तसेच आमच्या स्वादघरच्या या वेबसाईटला नक्की विजिट करा. धन्यवाद मैत्रिणींनो.